आज आपण केमिकल रिएक्शन अँड इक्वेशन वन शॉट मध्ये लेक्चर समजून घेणार आहोत. तर केमिकल रिएक्शन समजून घेण्याच्या अगोदर सर्वप्रथम फिजिकल चेंज आणि केमिकल चेंज काय आहे ते आपण समजून घेऊ. तर फिजिकल चेंज हा तात्पुरता बदल म्हणजे इट इज अ टेम्पररी चेंज आणि मोस्ट ऑफ द टाइम जर पाहिलं आपण तो पहिला पॉइंट जो आपण लिहू इट इज अ टेम्पररी चेंज. ओके, हा तात्पुरता होणारा बदल आहे. अनदर फॅक्टर जर पाहिला आपण तर टेम्परेचर, प्रेशर हे जे फॅक्टर्स आहेत तर या फॅक्टर्समुळे काय होतं की जे सबस्टन्स आहे त्यांची फिजिकल स्टेट जी आहे ती चेंज होत असते. जसं की सॉलिडला आपण उष्णता दिली तर त्याचं रूपांतर लिक्विडचं रूपांतर गॅसमध्ये होणे. जसं की एक्झाम्पल जर घेतलं आपण H2O. ओके, सो वॉटर जर आपण घेतलं तर सपोज आपण वॉटर जो घेतला तो आईस फॉर्मॅटमध्ये घेतला तर या वॉटरचं रूपांतर जर उष्णता दिली तर लिक्विडमध्ये होतं. त्यानंतर जर याला आणखी उष्णता जर दिली तर याचं रूपांतर जे आहे ते वेपर फॉर्म मध्ये होतं. ओके, सो वेपर फॉर्म मध्ये याचं ट्रान्सफॉर्मेशन होतं. सो ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर टेम्परेचर मुळे काय झालं, फिजिकल स्टेट बदलली. मात्र या ठिकाणी जर आपण जी वॉटर वेपर आहे तिच्यातून हीट जर आपण लॉस केली म्हणजे तिला थंड केलं त्यापासून वॉटरचं फॉर्मेशन होतं. त्यानंतर वॉटरला जर आपण फ्रीजिंग केलं तर डेफिनेटली त्यापासून आईसचं फॉर्मेशन होतं. अँड दॅट्स वाय अशा पद्धतीचे जे चेंज आहे तर हे चेंज हे फिजिकल चेंज आहे. आणि आपण पाहिलं की टेम्परेचर असेल, प्रेशर असेल यांच्या साह्यानं आपण जे फिजिकल चेंज हे घडून आणू शकतो. आणि मोस्ट इम्पॉर्टंट हे जे चेंजेस आहेत हे चेंजेस रिव्हर्सिबल चेंजेस आहेत. ओके, सो जसं की आपण आईसचं रूपांतर जर वॉटरमध्ये करत असू तर वॉटरचं सुद्धा रूपांतर आईसमध्ये सहज करता येईल. त्यानंतर आहे केमिकल चेंज. तर हा केमिकल चेंज जो आहे तर हा परमनंट चेंज असतो, हे ते लक्षात ठेवायचं. त्यानंतर केमिकल चेंज दरम्यान जर पाहिलं आपण तर दोन गोष्टी होत असतात. एक जी रिएक्टंट्स आहेत तर या रिएक्टंटची होत असते बॉन्ड ब्रेकिंग म्हणजे काही रासायनिक बंध हे तुटतात, आयदर ते कोव्हॅलेंट असतील किंवा आयनिक असतील. आणि त्यानंतर जे प्रोडक्ट आहे तर या प्रोडक्ट मध्ये बॉन्डचं फॉर्मेशन होतं. सो बॉन्ड मेकिंग. ओके, सो न्यू म्हणू आपण. सो केमिकल चेंज दरम्यान काय होतं की जे रिएक्टंट्स आहेत तर त्यांच्यामधले जे बॉन्ड्स आहेत ते ब्रेक होतात, तुटतात. आणि जे प्रोडक्ट्स आहेत तर या प्रोडक्ट्स मध्ये ऍक्च्युअल नवीन बॉन्डचं फॉर्मेशन होऊन आयन्स हे प्रोडक्टचं फॉर्मेशन करत असतात. आणि ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर हा जो बदल आहे हा कायमस्वरूपी असतो. दॅट्स वाय याला आपण रिव्हर्सिबल, इरिव्हर्सिबल म्हणू. ओके, म्हणजे ज्याला आपण रिव्हर्स करू शकत नाही, म्हणजे अगोदर सांगितलं की हा एक परमनंट चेंज आहे. तर अशा पद्धतीचा हा या दोघांमधला एक सिंपल फरक. त्यानंतर काही केमिकल रिएक्शन्स आहेत तर त्या संदर्भात आपण केमिकल इक्वेशन काय आहे ते समजून घेऊ. आता एक लक्षात घ्या की जे केमिकल रिएक्शन असतं तर त्यांचं रिप्रेझेंटेशन हे आपण विशिष्ट केमिकल फॉर्म्युलाच्या साहाय्याने करत असतो आणि यालाच म्हणायचं केमिकल इक्वेशन. जसं की कॉपर सल्फेटची रिएक्शन झिंक सोबत इथं होत आहे तर झिंक हा मोर रिएक्टिव्ह असल्यामुळे तो स्वतःच या ठिकाणी झिंक सल्फेट याचं फॉर्मेशन करतो आणि कॉपरला त्याच्या सोल्युशन मधून डिस्प्लेस करतो आणि प्लस या ठिकाणी हीट सुद्धा लिबरेट होते. तर ही जी रिएक्शन आहे
तर ही कंप्लीट रिॲक्शन आपण काय केलं, केमिकल फॉर्म्युल्याच्या साहाय्याने रिप्रेझेंट केली आणि केमिकल रिॲक्शन ही केमिकल फॉर्म्युल्याच्या साहाय्याने रिप्रेझेंट करणे यालाच म्हणायचं केमिकल इक्वेशन. केमिकल इक्वेशनचे दोन भाग आहे. एरोच्या लेफ्ट हँड साइडला जे आपण लिहितो तर ते सर्व रिॲक्टंट असतात आणि एरोच्या राईट हँड साइडला जे लिहितो आपण ते प्रोडक्ट असतात. त्यानंतर इथे जर पाहिलं तर कॉपर सल्फेट हा ब्ल्यू रंगाचा होता आणि झिंक सल्फेट हे कलरलेस आहे. सो केमिकल इक्वेशन मध्ये आपल्याला काही कलर चेंज होत असतील, केवळ केमिकल फॉर्म्युले लिहायचे नाही तर काही केमिकल चेंज होत असतील ते सुद्धा आपल्याला इथं त्याला नोट डाऊन करायचं आहे. त्यानंतर काही रिॲक्शन्स अशा आहेत की ज्यामध्ये हीट आयदर रिलीज केल्या जाते किंवा हीट प्रोव्हाइड करावी लागते. सो अशांची सुद्धा आपल्याला केमिकल इक्वेशन मध्ये मांडणी करावी लागते. त्यानंतर काही गॅस हे लिबरेट होतात तर त्यांचं लिबरेशन सुद्धा आपल्याला एक व्हर्टिकल एरोच्या साहाय्याने दाखवावं लागतं. जसं की इथं कॅल्शियम कार्बोनेट आहे, त्याचं थर्मल डिकम्पोजिशन म्हणजे हीटच्या साहाय्याने डिकम्पोजिशन झाल्यामुळे कॅल्शियम ऑक्साईडचं फॉर्मेशन झालं आणि लिबरेट झालेला गॅस आहे कार्बन डायऑक्साईड. त्यानंतर केमिकल रिॲक्शन मध्ये जे टेम्परेचर, प्रेशर, कॅटॅलिस्ट म्हणजे रिॲक्शनची जी कंडिशन आहे तर ते फॅक्टर सुद्धा आपल्याला नोट डाऊन करावं लागतात. जसं की व्हेजिटेबल ऑइलची रिॲक्शन आपण हायड्रोजन सोबत करायलो म्हणजे ऍक्च्युअली ही रिडक्शन रिॲक्शन आहे. तर ही रिॲक्शन घडून येते 60 डिग्री सेल्सिअसला आणि रिॲक्शनचा रेट इन्क्रीज करणारा जो फॅक्टर ज्याला आपण कॅटॅलिस्ट म्हणतो तो आहे निकेल आणि यामध्ये फॉर्मेशन झालं वनस्पती घीचं. तर अशा पद्धतीनं टेम्परेचर जे वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत ते सुद्धा आपल्याला इथं एरोच्या वर हे मेंटेन करावं लागतं. त्यानंतर जी फिजिकल स्टेट असते ती सुद्धा महत्वाची आहे पहा. जसं की आता हे रिॲक्शन आहे तर यामध्ये कॉपर सल्फेट जे सोल्युशन आहे तर हे लिक्विड फॉर्म मध्ये आहे, झिंक जो आहे तो सॉलिड मध्ये फॉर्म मध्ये आहे. तर असे जी फिजिकल स्टेट आहे तर ती सुद्धा आपल्याला रिप्रेझेंट करावी लागतात. त्यानंतर पुढे जर पाहिलं आपण तर कॉपर आहे का तर त्याची रिॲक्शन नायट्रिक ऍसिड सोबत होत आहे. नायट्रिक ऍसिडचा फॉर्म्युला आहे HNO3. यापासून तयार झाला कॉपर नायट्रेट. ओके, CuNO3 2 टाइम्स जो आहे हा आहे कॉपर नायट्रेट प्लस रेड रंगाचा पॉइझनियस एक गॅस तयार झालेला आहे NO2 नायट्रोजन डायऑक्साईड प्लस वॉटर. ही पूर्ण रिॲक्शन आपण या केमिकल इक्वेशनच्या साहाय्याने लिहिली. मग एखाद्या सबस्टन्सचं नेचर कसं आहे हे सुद्धा आपल्याला इथं रिप्रेझेंट करावं लागतं. त्यानंतर आता ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन पहा डायल्यूट HNO3 सोबत तोच कॉपर आहे पण त्याची रिॲक्शन जर कॉन्सन्ट्रेट नायट्रिक ऍसिड सोबत होत असेल तर इथं मात्र प्रोडक्ट बदलतात. कॉपर नायट्रेट आहे पण नायट्रोजन डायऑक्साईडची ऐवजी नायट्रोजन मोनॉक्साईडचं फॉर्मेशन होतं प्लस वॉटर. म्हणजे याचा अर्थ काय झाला की एखादं सोल्युशन आपण वापरतोय ते डायल्यूट आहे का कॉन्सन्ट्रेट आहे ते पण आपल्याला या ठिकाणी रिप्रेझेंट करावं लागतं. त्यानंतर एक रिॲक्शन आपल्याकडं सिल्वर नायट्रेट अँड सोडियम क्लोराईड. तर ही एक डबल डिस्प्लेसमेंट टाईपची रिॲक्शन आपण पुढं लर्न करणारच आहोत. तर यामध्ये काय होतं की हे जे सर्व आहेत तर यांचे मी आयन स्वरूपात जर पाहिलं तर पहा Ag आणि NO3 यांच्यामध्ये जो बॉन्ड आहे तो इथं ब्रेक झाला. सोडियम क्लोराईड याच्यामधला सुद्धा आयनिक बॉन्ड ब्रेक झाला. तर सिल्वर क्लोरीन सोबत व्हाईट रंगाचा सिल्वर क्लोराईड आणि प्लस बाय प्रोडक्ट आहे सोडियम नायट्रेट. तर अशा पद्धतीनं केमिकल इक्वेशन जे आहे तर याचं रिप्रेझेंटेशन असं होणं महत्वाचं आहे. आता यामध्ये आणखीन एक फॅक्टर आपला राहिला आहे की हाऊ टू बॅलन्स अ केमिकल इक्वेशन. म्हणजे हे केमिकल इक्वेशन जे आहे तर यांना बॅलन्स करणं सुद्धा इतकंच महत्वाचं असतं. जसं की काही रिॲक्शन मध्ये आपण ऑलरेडी पाहिलं की आपण बॅलन्स केलेलं आहे.
आता एक रिएक्शन आपण पाहू, जसं की मॅग्नेशियमची फील जर आपण हवेमध्ये बर्न केली त्यापासून तयार होतो मॅग्नेशियम ऑक्साईड. आता या रिएक्शन मध्ये जर पाहिलं आपण तर ऑक्सिजन ही ऍड झालेला आहे. ऍक्च्युअली ही पुढे आपण बघणार आहोत की ऑक्सिडेशन रिएक्शन आहे. तर यामध्ये काय झालं की ऑक्सिजनचे इथं 2 मॉलिक्युल्स आहेत आणि प्रोडक्ट मध्ये एकच आहे. सो इथं आपल्याला काय करावं लागेल, 2 हा कोएफिशियंट वापरावा लागेल. मात्र Mg हे 2 झाले त्यामुळे रिएक्टंट मध्ये सुद्धा 2. अशा पद्धतीनं ओव्हरऑल जर पाहिलं तर रिएक्टंट आणि प्रोडक्ट यांच्यामध्ये ॲटम आणि मॉलिक्युलची संख्या ही कशी पाहिजे, आपल्याला सेम पाहिजे. तसं मॅग्नेशियमचे ॲटम लेफ्टला पण 2 आहे, राईटला पण. ऑक्सिजन जर पाहिले तर 2. ओके, तर ही आहे बॅलेन्स केमिकल इक्वेशन. आता एक रिएक्शन आपण घेऊ फोटोसिंथेसिसची, C6H12O6 प्लस फोटोसिंथेसिसची गेलो CO2 plus H2O in presence of sunlight, and as you know जो पिगमेंट महत्वाचा आहे तो कोणता आहे, क्लोरोफिल म्हणून आपण. आणि तर तयार होतो C6H12O6 प्लस O2. ही रिएक्शन आपल्याला बॅलन्स करायची असेल तर रिएक्शन बॅलन्स करत असताना काय करायचं की जो यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्यूलची संख्या जास्त आहे तर त्यावरून पुढे ठरवायचं आपण. जसं की इथं पाहिलं तर आपण हा जो ग्लुकोज आहे तर यामध्ये 6 कार्बन आहे, बाकी अदरवाइज कुठेच कार्बन नाही. सो सर्वात अगोदर आपण 6 कार्बन इथं मेंटेन करू. ऑक्सिजन जर पाहिले तर O2 हे 16 झाले. सो इथे पहा 6 आणि 12 झाले. सो इथे 6 आहे. मात्र इथं जर पाहिलं आपण तर 12 पैकी इथं जर आपण 6 केले, 6 दोन्ही 12 होती, परंतु ऍक्च्युअली इथं 12 नाही. तर आता होतं काय की पहा इथे 6 मेंटेन झाले, पण हायड्रोजनची संख्या बघू. हायड्रोजन जर पाहिलं तर बरोबर 12 आहे. म्हणजे याचा अर्थ हे जर 12 असतील तर डेफिनेटली या ठिकाणी आपल्याला 6 हा कोएफिशियंट वापरावा लागेल. म्हणजे ऑक्सिजन 2 ठिकाणी असल्यामुळे आपण ऑक्सिजनला स्किप केलं आणि हायड्रोजनची संख्या बॅलन्स करण्याचा प्रयत्न केला. सो हायड्रोजन संख्या 6 टू 12 मेंटेन केल्यावर ऑक्सिजनची संख्या आता 18 झाली. जेव्हा इथं 6 मेंटेन आहे तर इथं 6 जर लिहिलं आपण तर आता रिएक्टंट्स आणि प्रोडक्ट्स यांच्यामध्ये काय झालं, जे नंबर ऑफ मॉलिक्युल्स ॲटमची संख्या आहे ती बॅलन्स झाली. सो इट इज अ बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन. सो केमिकल रिएक्शन मध्ये फक्त केमिकल इक्वेशन लिहिणं महत्वाचं नसतं, तर ते बॅलन्स करणं तितकंच महत्वाचं आहे. आता हे समजून घेतल्यानंतर आता बोलू आपण टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन. सो पहिला आहे कॉम्बिनेशन रिएक्शन. द रिएक्शन इन विच 2 or more reactants are combined together to form a single product, then that reaction is known as the combination reaction. म्हणजे एक किंवा त्यापेक्षा जास्त 2 किंवा त्यापेक्षा जास्त रिएक्टंट्स एका ठिकाणी येऊन जर सिंगल प्रोडक्टचं फॉर्मेशन करत असतील तर त्या रिएक्शनला आपण कॉम्बिनेशन रिएक्शन म्हणायचं. जसं की अमोनिया आणि हायड्रोक्लोरिक ऍसिड यांनी अमोनियम क्लोराईडचं फॉर्मेशन केलं. आता पहिली रिएक्शन आपण मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन, तर यामध्ये मॅग्नेशियम ऑक्साईडचं फॉर्मेशन होणे. तर दोन्ही ठिकाणी जर पाहिलं आपण काय झालं, 2 रिएक्टंट पासून सिंगल प्रोडक्टचं फॉर्मेशन झालेलं आहे. त्यानंतर पहा कॅल्शियम ऑक्साईड आणि वॉटरची एक रिएक्शन दाखवली आपल्याला की ज्यांच्या कॉम्बिनेशन रिएक्शन मधून कॅल्शियम हायड्रॉक्साईडचं फॉर्मेशन झालं. मात्र ही रिएक्शन तयार होताना हीट ही लिबरेट झालेली आहे. ज्या रिएक्शन मध्ये हीट लिबरेट होते त्या रिएक्शनला आपण एक्झोथर्मिक सुद्धा म्हणतो. आणि म्हणून ही जी रिएक्शन आहे ही एक्झोथर्मिक कॉम्बिनेशन रिएक्शन आहे. ओके, आता कॉम्बिनेशन क्लिअर झाल्यावर डिकम्पोजिशन रिएक्शन बद्दल आपण बोलू, जी की पूर्णपणे
कॉम्बिनेशनच्या अगेन्स्ट असेल, द रिएक्शन इन विच सिंगल रिएक्टन्स गिव्ह 2 or more products, then that reaction is known as the decomposition reaction. Okay. एक्झाम्पल पाहिलं आपण तर टेबल शुगर आहे. टेबल शुगरचा जो फॉर्म्युला आहे तर तो आहे C12 पाहिजे H22O11. याला जर आपण उष्णता दिली तर कार्बनचे 12 आणि वॉटरचे 11 मॉलिक्यूलचं फॉर्मेशन होतं. त्यानंतर लाइमस्टोन कॅल्शियम कार्बोनेट याला तुम्ही हीट करा तर कॅल्शियम ऑक्साईड प्लस कार्बन डायऑक्साईडचं फॉर्मेशन झालं. त्यानंतर हायड्रोजन पेरॉक्साईड H2O2 याला जेव्हा आपण हीट देऊ तर थर्मल डिकम्पोजिशन वॉटर प्लस ऑक्सिजनचं फॉर्मेशन झालं. आता याच्या तिन्ही रिॲक्शन आहे तर यामध्ये टेम्परेचर देऊन जे आहे डिकम्पोजिशन घडवण्यात आलं म्हणून याला आपण म्हटल्यास थर्मल डिकम्पोजिशन म्हणू शकतो. ओके, सो इट इज अ थर्मल डिकम्पोजिशन. त्यानंतर पुढची जी रिॲक्शन आहे तर यामध्ये जे वॉटर आहे तर इलेक्ट्रिक एनर्जीच्या सहाय्याने आपण जर पाहिलं तर एनोड आणि कॅथोडवर 2 गॅस रिलीज होतात. एक आहे हायड्रोजन, दुसरा आहे ऑक्सिजन. आता इलेक्ट्रिक एनर्जीच्या सहाय्याने आपण काय केलं, वॉटरची स्प्लिटिंग म्हणजे डिकम्पोजिशन केलं. 2 प्रोडक्ट्स मध्ये त्याचं आपण ट्रान्सफॉर्मेशन केलं. दॅट्स व्हाय हे सुद्धा डिकम्पोजिशन आहे पण याला आपण इलेक्ट्रोलायसिस डिकम्पोजिशन म्हणतो. ओके, सो इट इज द इलेक्ट्रोलायसिस डिकम्पोजिशन. आणि फायनली जर पाहिलं आपण तर सिल्वर ब्रोमाइड आहे त्याच्यावर जर फोटो अर्थातच सनलाइट जो आहे तो एक्सपोज झाला तर यामध्ये सिल्वर आणि ब्रोमिन, तर सिल्वर सॉलिड स्टेट मध्ये आणि ब्रोमिन गॅसियस फॉर्म मध्ये हे स्प्लिट होतात म्हणजे इथं डिकम्पोजिशन झालं सिल्वर ब्रोमाइडचं. परंतु हे डिकम्पोजिशन सनलाइटच्या माध्यमातून झालं. दॅट्स व्हाय इट इज अ फोटो डिकम्पोजिशन. तर अशा पद्धतीनं थर्मल, इलेक्ट्रोलायसिस आणि फोटो असे डिकम्पोजिशनचे काही टाइप्स आपण पाहिले. नेक्स्ट जर पाहिलं तर आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आता ही रिॲक्शन तर आपण अगोदरच पाहिली आहे की कॉपर सल्फेट आणि झिंक. तर झिंक कॉपर पेक्षा मोर रिएक्टिव्ह असल्यामुळे त्याने झिंक सल्फेटचं फॉर्मेशन केलं आणि कॉपरला डिस्प्लेस केलं. तर ऍक्च्युअल हे आहे डिस्प्लेसमेंट किंवा त्याला आपण सिंगल डिस्प्लेसमेंट सुद्धा म्हणू शकतो. सेम पद्धतीने इथं फेरस जो आहे, फेरस कॉपर पेक्षा मोर रिएक्टिव्ह असल्यामुळे तो फेरस सल्फेट आणि लीड जो आहे तर हा सुद्धा PbSO4 चं फॉर्मेशन करेल. ओके, तर या सर्वच्या सर्व कोणते रिॲक्शन असतील, सिंगल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आता इथे अजून लक्षात ठेवायचं आहे की कॉपर सल्फेट जे आहे ना तर या रिॲक्शन मध्ये हा ऑक्सिजनचा काय करतो, लॉस करतो का, आणि झिंक जे आहे ते ऑक्सिजनचा गेन करायला. दॅट्स व्हाय पुढे आपण बघणार आहोत की ऑक्सिजनचा लॉस हे रिडक्शन आहे आणि ऑक्सिजनचा गेन हे ऑक्सिडेशन आहे. तर लक्षात ठेवायचं या रिॲक्शन मध्ये की झिंक सल्फेटचं जे फॉर्मेशन झालं तर हे ऑक्सिजनचा गेन मुळे झालं. सो इट इज अ ऑक्सिडेशन. आणि कॉपर जे आहे तर त्याचं रूपांतर कॉपर मध्ये होणे ऑक्सिजनच्या लॉस मुळे झालं. सो इट इज अ रिडक्शन. म्हणून ही एक रेडॉक्स रिॲक्शन सुद्धा आहे. हे पुढे आपण लर्न करणारच आहोत पण सध्या लक्षात घ्या की ही सिंगल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन सुद्धा आहे. त्यानंतर डबल डिस्प्लेसमेंट मध्ये जर पाहिलं आपण बेरियम सल्फेट आहे तर जे पोटॅशियम क्रोमेट आहे यासोबत रिॲक्शन झाल्यानंतर हा जो बेरियम आहे तर हा काय करतो, CrO4 या आयन सोबत कंबाईन झाला आणि जो पोटॅशियम आहे हे सल्फेट आयन सोबत रिॲक्ट होतो आणि अनुक्रमे बेरियम क्रोमेट
जो की येलो रंगाचा आहे आणि पोटॅशियम सल्फेट यांचं फॉर्मेशन करतात. सो ओव्हरऑल ही जी आहे ही डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन आहे. त्यानंतर डबल डिस्प्लेसमेंटचे आणखीन एक एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर न्यूट्रलायझेशन रिॲक्शन, की ज्यामध्ये एक ऍसिड आपण घेतला होता NaCl प्लस ऍसिड HCl प्लस बेस घेऊ NaOH. तर यामध्ये काय होतं की जो H आहे हा OH सोबत आणि Na हा Cl सोबत सॉल्ट तयार होतो NaCl प्लस ऍडिशनल प्रोडक्ट आहे वॉटर. तर हे ऍसिड प्लस बेस इम्प्लाइज सॉल्ट प्लस वॉटर. यामध्ये सुद्धा जर पाहिलं आपण तर आयनचं दोनदा एक्सचेंज झालेलं आहे. दॅट्स वाय इट इज हे न्यूट्रलायझेशन रिॲक्शन सुद्धा आहे आणि याला आपण डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन सुद्धा काउंट करू शकतो. पुढे जर पाहिलं तर एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक असे रिॲक्शनचे दोन टाईप दिले आपल्याला. लक्षात ठेवायचं एंडोथर्मिक मध्ये हीट ऍब्सॉर्ब केली जाते, जेव्हा की एक्झोथर्मिक मध्ये हीट ही रिलीज होते. त्या पॉइंट मध्ये आपण पाहिलं की जे टेम्परेचर डिक्रीज व्हायला तर हे ऍक्च्युअल सराउंडिंग बद्दल आहे. हे लक्षात ठेवा की काय होतं की एंडोथर्मिक रिॲक्शन जे आहे ना ते यामध्ये सराउंडिंगचं टेम्परेचर जास्त असतं सिस्टीम पेक्षा. जसं की आपण बर्फ ओपन प्लेस मध्ये ठेवला तर बर्फ जो आहे त्याचं टेम्परेचर कमी आहे, सराउंडिंगचं कसं आहे जास्त आहे. सो बर्फाने हीट ऍब्सॉर्ब केल्यामुळे सराउंडिंगचं टेम्परेचर या केसमध्ये काय होणार डिक्रीज होणार. आणि एक्झोथर्मिक जे रिॲक्शन आहे तर यांच्यामुळे काय होतं की जे सराउंडिंग आहे त्या सराउंडिंगचं टेम्परेचर जे आहे हे इन्क्रीज होतं. जसं की होलिफायर आहे, तर होलिफायर एक सिस्टीम आहे. तर होलिफायरमुळे काय होतं की जी हीट आहे ती सराउंडिंग मध्ये रिलीज केल्या जाते आणि दॅट्स वाय सराउंडिंगचं टेम्परेचर त्यामुळे काय होतं इन्क्रीज होतं. त्यानंतर एंडोथर्मिक रिॲक्शन आर फेवर बाय हाय टेम्परेचर ऑफ द सराउंडिंग. सो सिस्टीम पेक्षा सराउंडिंगचं टेम्परेचर जास्त असेल तर अशा वेळेस डेफिनेटली त्या ठिकाणी एंडोथर्मिक रिॲक्शन घडून येतात. फेवर बाय लो टेम्परेचर ऑफ सराउंडिंग आणि सराउंडिंगचं टेम्परेचर जर सिस्टीम पेक्षा कमी असेल तर अशा वेळेस एक्झोथर्मिक रिॲक्शन घडून येतात. एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर कॅल्शियम कार्बोनेट आहे पहा, तर त्यानं हीट ऍब्सॉर्ब केल्यामुळे कॅल्शियम ऑक्साईड आणि CO2चं जे फॉर्मेशन झालं तर ही रिॲक्शन डिकम्पोजिशन सुद्धा आहे, मात्र हे थर्मल डिकम्पोजिशन असताना हीट गेन केल्या गेली. दॅट्स वाय इट इज अ एंडोथर्मिक रिॲक्शन. आणि कॅल्शियम ऑक्साईड आणि वॉटर यांच्या कॉम्बिनेशन पासून कॅल्शियम हायड्रोक्साईडचं जे फॉर्मेशन झालं ही जरी कॉम्बिनेशन रिॲक्शन असेल मात्र एक हीट रिलीज झाल्यामुळे ही एक्झोथर्मिक रिॲक्शन सुद्धा आहे. त्यानंतर आपण बोलूया फॅक्टर्स अफेक्टिंग द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन. तर त्यामध्ये पहिला आहे नेचर ऑफ द रिॲक्टर. पार्टिकल्स किंवा एखादा सबस्टन्स ज्याची आपण केमिकल रिॲक्शन एखाद्या ऍसिड किंवा बेस सोबत करायला तर अशा वेळेस हे पार्टिकलच्या नेचरवर सुद्धा डिपेंड आहे. जसं की इथं ॲल्युमिनियम आणि झिंक, तर या दोघांची रिॲक्शन जर आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत केली तर यामध्ये ॲल्युमिनियमची रिॲक्शन ही फास्टर रेटला होते कोणापेक्षा झिंकपेक्षा. सो तिथे जर पाहिलं पुढे आपण रिॲक्टिव्हिटी सिरीज मध्ये पाहणार आहे हाय रिॲक्टिव्ह मेटल, मॉडरेट रिॲक्टिव्ह आणि लो रिॲक्टिव्ह. तर त्यांची जी रिॲक्टिव्हिटी आहे सो त्यांचं जे नेचर आहे तर त्यावर सुद्धा डिपेंड करतं. जसं की ॲल्युमिनियमनं त्याच्या ॲल्युमिनियम क्लोराईडचं फॉर्मेशन हे फास्टर रेटला केलं, जेव्हा की झिंक जो आहे तर झिंक क्लोराईडचं जेव्हा फॉर्मेशन करेल तर अशा वेळेस तो लोअर रेटला करेल कोणापेक्षा ॲल्युमिनियमपेक्षा. तिथं बॅलेन्स करताना पहा इथं हायड्रोजन 2 आहेत पहा आणि क्लोरीन 3 आहेत. दॅट्स वाय इथं 6 HCl घ्यावं लागेल. सो इथे 2 घेतल्यावर इथे 3 ओके आणि हायड्रोजन जर पाहिला तर 3 ओके. इथं जर पाहिलं तर 2 घ्यावं लागेल. सो GnCl2 + H2 बॅलेन्स होऊन जाईल. दुसरा आहे की
साइज ऑफ द पार्टिकल्स ऑफ द रिएक्टन्स. इथे एक ट्रेंड लक्षात ठेवायचा की पार्टिकलचा साइज जितका स्मॉलर तितकी रिएक्शन फास्टर रेटला होतात. त्यानंतर आहे कॉन्सन्ट्रेशन. स्पष्ट दिलंय की रिएक्शनचा रेट हा कॉन्सन्ट्रेशन डिपेंड आहे. म्हणजे एखाद्या सबस्टन्सचं कॉन्सन्ट्रेशन जितकं हाय तितकी रिएक्शन काय होणार, फास्टर होणार. जसं की आपण ऍसिड संदर्भात घेतलं तर डायल्यूट ऍसिड पेक्षा जे कॉन्सन्ट्रेट ऍसिड आहे तर त्यांच्या रिएक्शन ह्या फास्टर रेटला होतील. त्यानंतर आहे टेम्परेचर ऑफ द रिएक्शन. तर हा ट्रेंड कसा आहे की हाय टेम्परेचरला रिएक्शन या फास्टर रेटला घेऊन येतात. सो रिएक्शनचा रेट हा टेम्परेचरच्या काय असेल, डिरेक्टली प्रोपोर्शनल असेल. आणि फायनली आहे कॅटलिस्ट. तर कॅटलिस्ट आपण जे सबस्टन्स केमिकल रिएक्शन दरम्यान रेट वाढवतात है ना, रिएक्शनचा रेट इन्क्रीज करतात म्हणजे कमी ड्युरेशन मध्ये रिएक्शन घडून आणतात, त्या सबस्टन्सला आपण काय म्हणतो, कॅटलिस्ट. सो कॅटलिस्ट आर द सबस्टन्सेस विच इन्फ्लुएन्स द रेट ऑफ केमिकल रिएक्शन. आणि जसं की ते एक्झाम्पल जर पाहिलं आपण तर पोटॅशियम क्लोरेट. तर याचं थर्मल डिकम्पोजिशन हे जर मॅग्नीज डायऑक्साईडच्या प्रेझेन्स मध्ये होत असेल तर फॉर्मेशन होतं 2KCl+O2. मात्र ही रिएक्शन या कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये फास्टर रेटला घडून येते. आता हे पाहिल्यानंतर आता आपण डिफरन्शिएट करू ऑक्सिडेशन आणि रिडक्शन काय. तर ऑक्सिडेशन जे आहे ते आहे गेन ऑफ ऑक्सिजन. ओके. सो ऑक्सिजन जर गेन होत असेल, जसं की इथं पाहिलं आपण की मॅग्नेशियम ऑक्सिजनचा गेन करून मॅग्नेशियम ऑक्साईड, कार्बन ऑक्सिजनचा गेन करून CO2चं फॉर्मेशन करतं. सो दोन्ही रिएक्शन मध्ये ऑक्सिजन ऍड झालेला आहे म्हणजे गेन झालेला आहे. दॅट्स व्हाय इट इज ऑक्सिडेशन. दुसरा आहे लॉस ऑफ हायड्रोजन. जसं की आता या दोन्ही रिएक्शन मध्ये जर पाहिलं आपण मॅग्नेशियम हायड्राइड, तिथे याचं काय झालं, यापासून मॅग्नेशियम हा वेगळा झाला आणि हायड्रोजन गॅस लिब्रेट झाला, बाहेर पडला. त्यानंतर इथेन आहे, इथेन पासून इथिनचं फॉर्मेशन झालं पण हे होताना H2 लिब्रेट झालं. सो दोन्ही केसेस मध्ये हायड्रोजनचा लॉस ऑफ हायड्रोजन इज नथिंग बट इट इज द ऑक्सिडेशन. त्यानंतर लॉस ऑफ इलेक्ट्रॉन किंवा पॉझिटिव्ह चार्ज जर इन्क्रीज होत असेल तर अशा वेळेस सुद्धा ते ऑक्सिडेशनच असतं. ज्याचं एक्झाम्पल आपण इथं बघणार आहोत की Fe जो आहे तर याचं जेव्हा ऑक्सिडेशन होईल, ओके, सो ऑक्सिडेशन झाल्यामुळे त्याच्यापासून FeO तयार झाला. सो हे होत असताना काय झालं की हा Fe जो आहे हा सध्या ऑक्सिडेशन स्टेट 2+ मध्ये आलेला आहे. ओके. आणि फर्दर पुन्हा ऑक्सिडेशन होऊन यापासून फेरिक ऑक्साईड तयार झाला. इथं जो आहे तो Fe3+ आहे. तर इथे काय होतं की टप्प्याटप्प्यानं फेरस जो आहे तर यानं काय केलं, इथे इलेक्ट्रॉनचा काय केलेला आहे, लॉस केलेला आहे आणि पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होत गेलेला आहे. सो लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि पॉझिटिव्ह चार्ज इन्क्रीज होत असेल तर डेफिनेटली ते सुद्धा काय आहे, ऑक्सिडेशन आहे. रिडक्शन मध्ये जर पाहिलं तर गेन ऑफ हायड्रोजन. जसं की या रिएक्शन मध्ये पाहिलं आपण तर कॉपर ऑक्साईडची रिएक्शन हायड्रोजन सोबत झाली तर कॉपरचं फॉर्मेशन होलं आणि इथं ऑक्सिजनचा काय झाला, लॉस. ओके. कारण ऑक्सिजनचा लॉस झाल्यामुळे वॉटरचं फॉर्मेशन झालं. सो दॅट्स व्हाय इट इज अ रिडक्शन. दुसऱ्या रिडक्शनची व्याख्या करता येईल लॉस ऑफ ऑक्सिजन. जसं की मर्क्युरिक ऑक्साईडला हीट दिल्यानंतर ऑक्सिजन लिबरेट झाला. वॉटर इलेक्ट्रिक करंटच्या साहाय्याने इलेक्ट्रोलायसिस मध्ये ऑक्सिजनचा लॉस होतो. सो दोन्ही रिएक्शन मध्ये ऑक्सिजनचा लॉस आहे. दॅट्स व्हाय बोथ आर इथं रिप्रेझेंट करतं की त्या रिएक्शन मध्ये ऑक्सिजनचा लॉस झालेला आहे. रिडक्शनची तिसरी व्याख्या आहे गेन ऑफ इलेक्ट्रॉन किंवा निगेटिव्ह चार्ज जर इन्क्रीज होत असेल. इथं जर पाहिलं आपण Fe3+ होता, बरोबर. सो इथं इलेक्ट्रॉनचा गेन केल्यामुळे काय झालं की या पॉइंटला Fe2+ झाला म्हणजे एक इलेक्ट्रॉनचा गेन केला. तो इलेक्ट्रॉन गेन केल्यामुळे पॉझिटिव्ह चार्ज डिक्रीज झाला म्हणजे निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज झाला. प्लस इथे जर पाहिलं आपण तर तो न्यूट्रल स्टेटला आला म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट जी आहे ती 0 आहे. सो हे सुद्धा काय आहे, रिडक्शन. कारण दोन
इथे जर पाहिलं आपण तर Fe जी व्हॅलेन्सी 0 आहे म्हणजे याचा अर्थ काय झाला, ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे म्हणजे याचा अर्थ काय झाला की 2+ चार्ज असताना तो 0 झाला, पॉझिटिव्ह चार्ज कमी झाला म्हणजे निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज झाला. दॅट्स व्हाय गेन ऑफ इलेक्ट्रॉन किंवा निगेटिव्ह चार्ज इन्क्रीज होणे हे सुद्धा रिडक्शनच आहे. त्यानंतर आहे रेडॉक्स रिएक्शन. तर ऑक्सिडेशन आणि रिडक्शन हे सायमल्टेनियसली होत असेल तर त्याला आपण रेडॉक्स रिएक्शन म्हणतो. जसं की इथं जर पाहिलं आपण तर हायड्रोजन सल्फाइड आणि सल्फर डायऑक्साइड, सल्फरनं काय केलं, ऑक्सिजनचा लॉस केला, ऑक्सिजनचा लॉस केल्यामुळे ते असेल रिडक्शन. आणि हायड्रोजन सल्फाइड जे आहे त्यामध्ये हायड्रोजनने ऑक्सिजनला गेन केलं, दॅट्स व्हाय इट इज अ ऑक्सिडेशन. रिएक्शन अगोदरच पाहिले आपण, कॉपरनं ऑक्सिजनचा लॉस केला सो इट इज अ रिडक्शन आणि हायड्रोजननं या ठिकाणी ऑक्सिजनचा स्वीकार केला सो इट इज अ ऑक्सिडेशन. पुढच्या रिएक्शन जर पाहिलं तर मॅंगनीज ऑक्साईड आहे, त्याची रिएक्शन हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत होत असताना काय होतं की मॅंगनीज ऑक्साईड जो आहे त्यानं ऑक्सिजनचा लॉस केला सो स्वतःचं रिडक्शन करून त्यानं सॉल्ट तयार केला मॅंगनीज क्लोराईड. आणि ऍसिड मधला जो हायड्रोजनचा पोर्शन आहे त्यानं ऑक्सिजनचा गेन केला सो ऑक्सिडेशन करून वॉटरचं फॉर्मेशन केलं. जरी क्लोरीन गॅस रिलीड होत असेल तर ही पूर्ण रिएक्शन जी आहे ती रिडॉक्स काउंट होईल. आता जी सेल्युलर रेस्पिरेशन आहे ही सुद्धा एक रिडॉक्स रिएक्शन आहे आणि यामध्ये सायटोक्रोम सी ऑक्सिडेज जो आहे तर हा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टच्या दरम्यान मायटोकॉन्ड्रियामध्ये या ठिकाणी रिडॉक्स रिएक्शन घडून आणत असतो. तर हे आपण ऑलरेडी लाईव्ह प्रोसेसमध्ये पाहिलं आहे. ओके, सो सध्या लक्षात ठेवायचं आहे की ट्रान्सपोर्ट ऑफ इलेक्ट्रॉन मध्ये मायटोकॉन्ड्रियामध्ये सायटोक्रोम सी ऑक्सिडेज हा रिडॉक्स रिएक्शन घडून आणत असतो आणि दॅट्स व्हाय सेल्युलर रेस्पिरेशन इज अ रिडॉक्स रिएक्शन. आता रेस्पिरेशन रिएक्शन तर माहिती आहे तुम्हाला बरोबर की आपलं काय होतं जे फूड आहे C6H12O6 तर हे काय होतं ऑक्सिडाइज होत असतं बरोबर ऑक्सिजनच्या साह्यानं आणि प्लस वॉटर आणि CO2चं काय होत असतं फॉर्मेशन होत असतं. आता मी याला बॅलन्स करत नाही, मात्र ओव्हरऑल या रिएक्शन मध्ये जर पाहिलं आपण तर ओव्हरऑल जर पाहिलं आपण तर जो ग्लुकोज आहे तो ऑक्सिजनचा गेन करतोय, दॅट्स व्हाय इट इज अ ऑक्सिडेशन. आणि स्वतः ऑक्सिजन जो आहे तर हा काय करतो हायड्रोजनचा जो गेन करायला कोणामधून ग्लुकोज मधून हायड्रोजनचा गेन करून त्यानं वॉटरचं फॉर्मेशन केलं. सो हायड्रोजनचा जो गेन आहे तो रिडक्शन आहे आणि दॅट्स व्हाय सेल्युलर रेस्पिरेशन जी आहे ही एक रिडॉक्स रिएक्शन आहे. त्यानंतर आहे ऑक्सिडंट्स. आता ऑक्सिडंट्स किंवा ज्यांना आपण ऑक्सिडायझिंग एजंट म्हणतो तर हे असे एजंट आहेत की जे ऑक्सिडेशन घडून आणतात म्हणून त्यांना ऑक्सिडंट्स म्हणायचं. जसं की इथेनॉल, याची रिएक्शन जर आपण K2Cr2O7 आणि डायल्यूट H2SO4 पोटॅशियम डायक्रोमेट आणि सल्फ्युरिक ऍसिडच्या प्रेझेन्स मध्ये केली तर नेसंट ऑक्सिजनमुळे त्याचं ऑक्सिडेशन होऊन इथे तयार होतो एक ऍसिड ज्याचं नाव आहे कार्बोक्सिलिक ऍसिड किंवा त्याला आपण IUPAC नुसार इथॅनिक ऍसिड सुद्धा म्हणतो. सो ओव्हरऑल यामध्ये ऑक्सिजन रिएक्शन मध्ये ऍड झाला, दॅट्स व्हाय इट इज ऍक्च्युअल हा ऍड जो झाला हे ते एजंट कोण होते पोटॅशियम डायक्रोमेट आणि सल्फ्युरिक ऍसिड, दॅट्स व्हाय इट इज अ ऑक्सिडायझिंग एजंट. सुका K2Cr2O7. अनदर एजंट आहे पोटॅशियम परमॅंगनेट ज्याचा फॉर्म्युला आहे KMnO4. आता नेसंट ऑक्सिजन ज्याबद्दल मी बोललो तर त्याबद्दल थोडंसं जाणून घेऊ. तर ऍक्च्युअल हा ऑक्सिजनचा रिएक्टिव्ह फॉर्म आहे. ओझोन पाहिला आपण तर ओझोन मधून जर O2 लिबरेट झाला अशा वेळेस नेसंट ऑक्सिजनचं फॉर्मेशन होतं. हायड्रोजन पेरॉक्साइड पासून वॉटरचं फॉर्मेशन होताना सुद्धा जो नेसंट ऑक्सिजन आहे तो तयार होतो. त्यानंतर पोटॅशियम डायक्रोमेट हे सल्फ्युरिक ऍसिड सोबत रिॲक्ट झाल्यावर तयार होतात पोटॅशियम सल्फेट, क्रोमियम सल्फेट,
वॉटर अलॉंग विथ या ठिकाणी नेसेंट ऑक्सिजनचे 3 मॉलिक्यूल तयार होतात। पोटॅशियम परमॅंगनेट सोबत H2SO4 ची रिएक्शन जेव्हा होते तर ते कशा पद्धतीने नेसेंट ऑक्सिजन प्रोव्हाइड करतात, तर पहा तयार होतो पोटॅशियम सल्फेट, मॅंगनीज सल्फेट, वॉटर अलॉंग विथ 5 मॉलिक्यूल्स ऑफ नेसेंट ऑक्सिजन। सो हे सर्वचे सर्व नेसेंट ऑक्सिजन प्रोव्हाइड करून गेले, म्हणून या सर्वांना ओझोन, H2O2, K2Cr2O7 आणि पोटॅशियम परमॅंगनेट हे सर्वचे सर्व ऑक्सिडायझिंग एजंट आहेत। त्यानंतर एक रिएक्शन पहा, पोटॅशियम परमॅंगनेट आयर्न सल्फेट सोबत फेरस सल्फेट H2SO4 च्या अलॉंग विथ या ठिकाणी तयार करतो पोटॅशियम सल्फेट, मॅंगनीज सल्फेट, फेरिक सल्फेट आणि H2। आता या पूर्ण रिएक्शन मध्ये काय झालं की जो फेरस सल्फेट ज्याची व्हॅलेन्सी होती Fe2+ त्याच्या आयनची, तर यामध्ये त्याचं रूपांतर फेरिक आयन म्हणजे Fe3++ मध्ये झालं। सो फेरस सल्फेटचं फेरिक सल्फेट मध्ये रूपांतर झालं। याची आयनिक रिएक्शन लिहिताना पहा, याचे जे आयन्स आहेत Fe2+ आणि SO4 2- तयार झाले Fe3+ आणि SO4 2-। आता नेट रिएक्शन करताना जो सेम पोर्शन आहे तो आपण डिलीट करत असतो, तो नेट आयनिक रिएक्शन मध्ये काय झालं, फेरस आयन फेरिक आयनचं फॉर्मेशन केलं। ओके, सो इथे जर पाहिलं आपण तर काय झालं बरं, इलेक्ट्रॉनचा लॉस झाला, हे लक्षात घ्या। सो इलेक्ट्रॉनचा लॉस झाला असल्यामुळे ही जी रिएक्शन आहे ही कोणती रिएक्शन असणार, ऑक्सिडेशन रिएक्शन असणार। हे एकदा मात्र आवर्जून लक्षात ठेवायचं। त्यानंतर आहे फ्लोरीन। आता रसचा जनरल फॉर्म्युला आहे Fe2O3 x टाइम H2O। आता x हा एक नंबर असेल, म्हणजे 1 2 3 4 कोणताही नॅचरल नंबर असेल। रस्टिंग प्रोसेस जी आहे ना ही सॉल्टच्या प्रेझेन्स मध्ये, जर सॉल्ट प्रेझेंट असतील तर ही अतिशय जलद गतीने होते। या प्रोसेसला आपण इलेक्ट्रोकेमिकल रिएक्शन सुद्धा म्हणायचं, कारण जर पाहिलं आपण यामध्ये एनोड रिजन आणि कॅथोड रिजन, तर काय होतं रस्टिंगच्या दरम्यान जो एनोड रिजन आहे त्यामध्ये जो आयर्न असतो Fe, हा काय करतो, 2 इलेक्ट्रॉनचा लॉस करून Fe2+ म्हणजे फेरस आयर्नचं फॉर्मेशन करतो। त्यानंतर जे कॅथोड रिजन आहे या ठिकाणी ऑक्सिजन काय करतो, H+ चा स्वीकार करून 4 इलेक्ट्रॉनचं गेन करतो आणि गेन केल्यामुळे वॉटरचं फॉर्मेशन होतं। आता या रिएक्शन मध्ये इलेक्ट्रॉनचा गेन आहे, दॅट्स वाय रिडक्शन। आणि मग लक्षात ठेवायचं रस्टिंगच्या दरम्यान एनोड रिजनवर काय होतं, ऑक्सिडेशन, आणि कॅथोड रिजन मध्ये ऑक्सिजन इलेक्ट्रॉनला गेन करत असल्यामुळे तिथं होतं रिडक्शन। आता हे जे Fe2+ आहे तर हे ऍक्च्युअल काय होतं, हे मायग्रेट होतात, मायग्रेट होताना वॉटर सोबत रिएक्शन होऊन ते स्वतः ऑक्सिडाइज व्हायले, म्हणजे इलेक्ट्रॉनचा काय करायले, लॉस करायले। आणि लॉस केल्यामुळे काय होतं की एनोड रिजन मध्ये Fe2 चं रूपांतर कशामध्ये झालं, Fe3+ मध्ये झालं, आणि दॅट्स वाय हे ऑक्सिडाइज होऊन यांनी फेरसचं रूपांतर फेरिक मध्ये केलं। ओके, आणि पॉझिटिव्ह चार्ज जर इन्क्रीज होत असेल तर ते सुद्धा ऑक्सिडेशनची व्याख्या आहे। सो ओव्हरऑल काय होतं, पुढे जर पाहिलं आपण तर आपण पाहू की रस्ट कसा तयार होतो। हे जे फेरिक आयन आहे हे वॉटर सोबत रिॲक्ट होऊन काय तयार करतात, रस्ट तयार करतात, ज्याला आपण फेरिक ऑक्साइड म्हणू, पण याच्यात H2O पण प्रेझेंट आहे, ज्याला आपण वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन म्हणतो। सो लक्षात घ्या, हे जे डॉट H2O दिसतंय तुम्हाला याला काय म्हणायचं, वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन। सो हा आहे रसचा फॉर्म्युला, आणि ऍक्च्युअल यू ऑलरेडी नो की तो रस काय हा रेडिश रंगाचा असतो। फायनली आहे रॅन्सिडिटी। तर आपल्याला माहिती आहे की जी ओव्हर कुकिंग ऑइल आहे तर त्याची चव थोडीशी कशी लागते, फुल ऑर्डर येतो, बरोबर, खवटपणा येतो, आणि त्यालाच म्हणायचं रॅन्सिडिटी। आणि त्याच्या मागचे रिझन जे आहे ते आहे ऑक्सिडेशन, आणि ते प्रिव्हेंट करायचं असेल
तर वापर कशाच करावा लागेल, अँटीऑक्सिडंटचा. तुम्हाला माहिती आहे की जी पॅकिंग मटेरियल असतात तर त्यांच्यामध्ये सुद्धा अँटीऑक्सिडंट किंवा एअर टाईट पॅकिंगचा वापर केला असतो, कारण एअर ऑक्सिडेशन त्या ठिकाणी प्रिव्हेंट केलं जातं. सो दॅट्स ऑल फॉर वन शॉट ऑफ केमिकल रिएक्शन.